हे गायज, वेलकम टू अवर चॅनल फूडी डायरी. तर आज आपण इथे बनवणार आहे मसाला भेंडी. तर मी इथे 1 कांदा, 2 टमाटर, 2 मिरच्या आणि भेंडी घेतलेली आहे. याला मस्तपैकी चिरून घ्यायचं आहे. तर गायज, मी कांदा, टमाटर, मिरची चिरून घेतलेली आहे. तर भेंडीला अशा प्रकारे चिरायचं आहे. मधात काप द्यायचा आहे. गॅसवरती कढईला गरम करून घ्यायचं आहे. त्यात थोडं तेल टाकून आपल्या भेंडीला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल आणि कांदा त्यामध्येच मिरची टाकून मस्त शिजवून घ्यायचं आहे. ते शिजल्यानंतर आपण इथे जिंजर गार्लिक पेस्ट घेतलं आहे, तो आपण त्यात टाकणार आहे. 1/2 चम्मच आणि जिंजर गार्लिक पेस्टला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्या पेस्टला छानपैकी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ते शिजल्यानंतर आपण त्यात टमाटर टाकणार आहे. टमाटरला मस्त परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्यात थोडं मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं टमाटर लवकर शिजण्यात येईल. ते शिजेपर्यंत एका बाउलमध्ये 2 चम्मच तिखट, थोडी हळद आणि धने पावडर टाकून मिक्स करायचं आहे. थोडं पाणीसुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून हा मसाला त्या मसाल्यात जाईल, तेव्हा आपला मसाला जळणार नाही. आता आपला मसाला मिक्स करून झालेला आहे. ते आपण त्या मसाल्यामध्ये टाकूया. इथे आपण मसाला टाकलेला आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटे शिजल्यानंतर बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे भारी. आणि त्यात आपण आपली फ्राय केलेली भेंडी मिक्स करणार आहोत आणि छानपैकी परतून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो पूर्ण भेंडीला लागायला हवा. आणि ते थोड्या वेळ ढाकून ठेवून देऊ. 2 मिनटं झालेली आहेत. 2 मिनटे शिजवून घेतल्यानंतर त्यात आपण थोडं ग्रेव्हीसाठी पाणी टाकून घेतलेलं आहे. आम्ही इथे शाही पनीर मसाला यूज केला आहे, कारण आमच्याकडे तोच अवेलेबल होता. तुमच्याकडे जो कोणता अवेलेबल असेल मसाला तो तुम्ही यूज करू शकता. आणि आपण तो मिक्स करून घेऊया आणि ते 5 मिनटं ढाकून ठेवून देऊ. 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीला कसा रंग आला आहे, मस्त दिसत आहे. तर इथे आपली डिश सर्व करायला रेडी आहे. तर आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ. गाईज, तुम्ही बघू शकता आपली भाजी किती डिलिशियस दिसत आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.